शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण ही उपासना प्रभूच्या हाती देऊया, प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझी उपकारस्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. ज्याचं आम्ही वंदन करावं, ज्याचं आम्ही स्तवन करावं, ज्याच्यापुढे आम्ही नतमस्तक व्हावं असा केवळ तूच आहेस. आणि बापा, ही तुझी दया आहे, तुझा आशीर्वाद आहे की तू आम्हाला अशी संधी देतोस की आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येऊ शकतो. प्रभू, या आशीर्वादाबद्दल आम्ही खरोखरच तुझे ऋणी आहोत. तुला आबा आणि बापाशी हाक मारून आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येतो. हा किती मोठा आशीर्वाद येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला दिलास. प्रभू, आम्ही खरोखरच तुझे ऋणी आहोत. प्रभू, आम्ही आज तुझी उपासना करण्यासाठी, तुझी स्तुती स्तोत्र गाण्यासाठी, तुझं वचन वाचण्यासाठी, तुझ्या वचनामधून तुझा बोध घेण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. प्रभू, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, परंतु तुझ्या चरणाशी आलेलो आहोत. प्रभू, तू आमच्यासोबत आहेस. तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येत आहे. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुला विनंती करतो की सर्व उपासना आशीर्वादित कर आणि या उपासनेमधून आम्ही जे शिकू ते आमच्या जीवनामध्ये आम्ही आचरणात आणावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना तू आपल्या हातात घे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो, म्हणून तू ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, स्तोत्र गाऊया. हो, मी बरोबर बोललो. स्तोत्र 46. देव आमचा आश्रय व सामर्थ्य आहे. शारदा सदन प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका हे स्तोत्र सुरावर गात आहेत. चला आपण या स्तोत्रामधून प्रभूची स्तुती करूया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती करते, त्याच्या नावाला धन्यवाद देते, कारण पुन्हा एकदा अनुग्रह प्रेयर ग्रुपमध्ये प्रार्थना करण्याची आणि प्रभूची स्तुती करण्याची संधी त्याने आम्हाला दिलेली आहे. आणि विशेष प्रकारे बाळासाहेबांचे देखील मनापासून उपकार मानते, कारण त्यांनी आम्हाला ही संधी दिली. पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संचलित शारदा सदन प्राथमिक शाळेच्या शिक्षिका आपल्यासमोर एक गीत सादर करीत आहे. आपल्याला वाटत असेल, परंतु हे गीत अनोखं आहे, कारण पंडिता रमाबाई मुक्ती मिशन चर्चमध्ये पंडिता रमाबाईंनी काही स्तोत्र सुरावर म्हणायला शिकवलेली होती आणि त्यापैकीच एक स्तोत्र आम्ही यावेळी आपणासमोर सादर करीत आहोत. स्तोत्र 46 सादर करीत आहेत शारदा सदन प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षिका. देव आमचा आश्रय
सिस्टर मालविका आणि शारदा सदन प्राथमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षिका, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. अशी स्तोत्रावरची गाणी आम्हाला निश्चितच गायला आवडतील. यापुढे आणखीन गाणी गा आणि आम्हाला प्रभूची स्तुती करण्यामध्ये सहाय्य करा. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. पुण्याहून सिस्टर मालविका आखाडे प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. प्रेज द लॉर्ड. आजच्या मननाकरिता जो शास्त्रभाग निवडलेला आहे, कलसईकरास पत्र त्याचा पहिला अध्याय, वचन 15 ते 20. प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे, कारण त्याच्या ठायी सर्व पूर्तता बसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतः बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटले. प्रभू परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ. त्याच्याच नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मालविकाताई, प्रभूचं वचन वाचण्यामध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं, तत्परतेनं आपला व्हिडिओ आम्हाला पाठवलात. तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. पेरा हो सकाळी, पेरा प्रीती बीज, उपासना संगीतातलं हे गीत आपल्यासाठी सादर करत आहेत ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चचा गानवृंद. प्रियजन हो, 2 वर्षापूर्वी उपासना संगीत गीत गायन अभियान आम्ही सुरू केलं. आतापर्यंत त्यातली 80 गाणी रेकॉर्ड झाली आहेत, म्हणजे 10% कमी. उपासना संगीतामध्ये 800च्या वर गाणी आहेत आणि ही सर्व गाणी स्वरबद्ध करण्याचा आमचा मानस आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्हीही यामध्ये सहभाग घ्या. आपला ग्रुप संघटित करा आणि उपासना संगीतातली गाणी गा. तुम्हाला चाली येत नसतील, तुम्हाला वादकांची गरज असेल, यामध्ये आम्ही तुमचं सहाय्य करू. तुम्हाला चाली शिकवू, तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेऊ आणि मग हे रेकॉर्डिंग करून, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून यूट्यूबवर ही गाणी सादर करू. अवश्य आमच्याशी संपर्क साधा. चला तर ऐकूया हा उपासना संगीतातलं हे गीत ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च पुणे यांच्या गानवृंदाच्या आवाजात. सर्व भक्तजनास सप्रेम अभिवादन. रविवारच्या भक्ती उपासनेत सर्व मंडळीला उपासना संगीतातील भक्तिगीतं सहजपणे गाता यावीत या हेतूनं त्यांचं संघटन करून समूह स्वरात ऐकवण्याचा आमचा प्रयत्न बऱ्याच अंशी सफल होत आहे आणि यासाठी ईश्वराला धन्यवाद. उपासना संगीतातील सर्व गीतांच्या चाली मंडळीला अवगत असायला हव्यात. या प्रयत्नासाठी आपल्या सहकार्याची निश्चितच गरज आहे. आपल्यालाही या अभियानात सहभागी होण्यासाठी सहर्ष निमंत्रण आहे. हंगामाच्या दिवसात निसर्गाद्वारे सृष्टी सौंदर्याबरोबरच अन्न पदार्थांचीही रेलचेल झाल्याचं पाहून माणसाचा आनंद द्विगुणित होतो. तसंच
सुवार्तेचं बीज चांगल्या रीतीनं पेरलं गेलं तर विश्वासणारे म्हणजेच पेंढ्या अधिकतम वाढतील आणि म्हणूनच ईश्वराच्या या अद्वितीय किमयांवर भक्तिभावपूर्ण मनानं कवी W.J. रामसे म्हणतात, पेरा हो सकाळी पेरा प्रीती बीज, दुपारीही पेरा संध्याकाळी हो, कापणी निश्चये पीक प्राप्त होई, आम्ही हर्षे येऊ पेंढ्या घेऊनी. आजच्या उपासना संगीत क्रमांक 763 वरील गीत सादर करीत आहे पुणे येथील ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चचा हौशी गानवृंद. ऐकूया तर हे गीत. आपल्या चर्च क्वायर किंवा गानवृंदाला या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरणा प्राप्त असेल तर या अभियानाशी या क्रमांकांवर संपर्क जरूर साधा. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा हा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तू आमची काळजी घेतोस, आम्हाला आरोग्य देतोस, आमच्या गरजा पुरवतोस. तुझा विश्वासूपणा, तुझा चांगुलपणा याचा अनुभव प्रभू आम्ही रोज घेतो आणि म्हणून आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू आम्हाला जे काही दिलं आहेस प्रभू, त्यामधूनच अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर. हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या वचनाची महान सेवा आमच्याद्वारे व्हावी, आमच्या मंडळीद्वारे व्हावी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्याद्वारे व्हावी, आमच्या कुटुंबाद्वारे व्हावी. यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे. आमच्या सर्वांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर आणि प्रभू, तुला अधिक देण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो आणि प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनाचा उलगडा तू आम्हाला कर. तुझी इच्छा समजण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी प्रभू तुझी कृपा तू आम्हाला पुरव. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तो आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो,
आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. कलसेकराच्या पत्राचा आपण अभ्यास करत आहोत. आज 7वा भाग आहे. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हा सर्वांना भेटून मला अतिशय आनंद होतो. आपल्यापैकी अनेक जण मला सांगता की मी जणू काही तुमच्याशीच बोलत आहे असं तुम्हाला वाटतं, आणि मला सुद्धा ते जाणवतं की जरी मी तुम्हाला पाहत नाही तरीसुद्धा मी तुमच्याबरोबर प्रत्यक्ष बसून बोलत आहे अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये सुद्धा असते. आणि प्रभूनं हे अत्यंत सुंदर जवळकीचं नातं आमच्यामध्ये निर्माण केलं आहे, त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आपण जे सर्व अत्यंत मनापासून उत्कटपणे या भक्तीमध्ये सहभागी होता, प्रभूची स्तुती करता, प्रभूचं वचन ऐकता, त्याविषयी ऐकून मला अतिशय आनंद होतो आणि मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. मागच्या रविवारच्या आपल्या भक्तीमध्ये साक्षी आणि तिची मम्मी सिस्टर पल्लवी मिस्त्री यांनी अतिशय सुंदर गीतं सादर केली. वेगळ्या प्रकारची नवीन गीतं आम्ही ऐकली आणि प्रभूची स्तुती करण्यामध्ये त्यांनी आमचं पुढारी पण केलं, आमचं सहाय्य केलं. त्याबद्दल या दोघींचाही मी अतिशय आभारी आहे. हे सर्व कुटुंब अतिशय गिफ्टेड आहे, नाही का? ते वाद्य वाजवतात, गाणं गातात, लीड करतात, आणि हे प्रभूचं दान त्यांच्या जीवनामध्ये आहे. आणि मला आनंद वाटतो की प्रभूच्या सेवेमध्ये, प्रभूच्या गौरवासाठी या दानांचा उपयोग हे कुटुंब करत आहे. आपल्यासाठी शास्त्र वाचन मिसेस अनघा ओहोळ यांनी केलं, आणि अनघाचा मी मनापासून आभारी आहे. मी तिला लास्ट मिनिटला जरी सांगितलं तरीसुद्धा ती ताबडतोब तयार होते आणि बायबल रीडिंग करते आणि आम्हाला पाठवते. या तिच्या मदतीबद्दल आम्ही तिचे मनापासून आभार मानतो. त्या गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडत आहे, आणि जणू काही हे आसमानी संकट आमच्यावर कोसळलेलं आहे. निसर्गाच्या द्वारे होणारा प्रचंड धुमाकूळ, प्रचंड नाश आम्ही पाहत आहोत, आणि अर्थातच आम्ही त्याला जबाबदार आहोत. आम्ही ज्या प्रकारे पर्यावरणाचा नाश करत आहोत त्याचे परिणाम आम्हाला सर्वांना भोगावे लागत आहेत. आम्ही झाडांची वारेमाप कत्तल केली आहे, कॉन्क्रीटची जंगलं आम्ही शहरांमध्ये उभी केली आहेत. प्रगतीच्या नावाखाली आम्ही या सृष्टीचा प्रचंड नाश करत आहोत, आणि याची जाणीवही आमच्यापैकी अनेकांना नाही आहे. मला असं वाटतं, मागच्या वेळेस मी हे सांगितलं होतं की काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी लोकांचे खूप हाल होत होते. विशेषतः खेड्यापाड्यांमध्ये 1 हांडा पाणी आणण्यासाठी आमच्या बहिणींना, मुलींना 3-4 किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावं लागत होतं. शहरामध्ये आम्ही नळ चालू केला की पाणी येतं, आणि म्हणून आम्ही पाणी किती सहजपणे घेतो, नाही का? आपल्या अनेक सोसायट्यांमध्ये पाईप लावून गाड्या धुतल्या जातात, कारण पाणी सहज उपलब्ध आहे, आणि आम्हाला असं वाटतं आम्ही पाण्याचा कसाही वापर करू शकतो. परंतु आमच्या ह्या उधळपट्टीमुळं आम्ही पाण्याचा नाश करत आहोत, ही गोष्ट अनेकदा आमच्या लक्षात येत नाही. आम्ही आपल्या वागण्याद्वारे पर्यावरणाचं जे काही नुकसान करत आहोत त्याचे परिणाम आम्हाला सर्व जगामध्ये आज पाहायला मिळत आहेत. आज जगामध्ये अनेक ठिकाणी पावसानं हाहाकार माजवलेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये, चीनमध्ये, अनेक देशांमध्ये प्रचंड पाऊस पडलेला आहे, आणि अनेक इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक प्राण्यांचा नाश झालेला आहे, काही माणसांनी आपले जीव गमावलेले आहेत. अशा प्रकारे आम्ही निसर्गाकडे केवळ दुर्लक्षच नाही, परंतु आम्ही निसर्गाचा नाश केल्यामुळं याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत आहेत. आणि मला असं वाटतं की आम्ही जागृत होण्याची गरज आहे. ख्रिस्ती या नात्यानं आम्ही ओळखायला हवं की या जगामध्ये देवानं आम्हाला कारभारी म्हणून नेमलेलं आहे.
आणि या सृष्टीचा आमच्या जीवनामध्ये असलेली जी काही साधनं आहेत त्या साधनांचा उपयोग आपण योग्य प्रकारे करत आहोत का याविषयी मला असं वाटतं आम्ही विचार करण्याची गरज आहे. आपल्या मंडळांमध्ये, आपल्या बायबल स्टडी ग्रुपमध्ये, आपल्या प्रेयर ग्रुपमध्ये यासंबंधी आम्ही जागृती करायला हवी. होय, आम्ही स्तुती आराधना फार चांगली करतो, आम्ही देवाचं वचन गाजवतो, ऐकतो, परंतु देवानं जर आमच्यावर कारभारीपणाची जबाबदारी दिली आहे तर ती आम्ही योग्य रीतीने पार पाडत आहोत का यासंबंधी सुद्धा मला असं वाटतं की आम्ही विचार करण्याची गरज आहे. आपल्या आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे कलस्सेकरास पत्र याचा पहिला अध्याय 15 ते 20 ही वचनं आपल्यासाठी मिसेस मालविका आखाडे यांनी वाचली आहेत आणि त्यांचा मी आभारी आहे. आत्तापर्यंत आपण पहिल्या अध्यायाच्या 1 ते 14 या वचनांचा अभ्यास केला आहे आणि आपण पुष्कळदा त्याचं वाचन केलं आणि हळूहळू आपण अत्यंत सखोल असा हा अभ्यास करत आहोत. आणि आतासुद्धा हेच होणार आहे. जरी 15 ते 20 ही वचनं आज वाचण्यात आलेली आहे तरी कदाचित आपण एकाच वचनावर आज जास्त वेळ घालवणार आहोत, अभ्यास करणार आहोत, मनन करणार आहोत. आणि म्हणून मला ही आशा आहे की तुम्हाला कंटाळा येणार नाही. परंतु या वचनांमध्ये जो अत्यंत गूढ सखोल अर्थ आहे तो समजून घेण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. 15 ते 20 ही वचनं जी आहेत ना ती मला असं वाटतं या पत्राचा एक गाभा आहे. अत्यंत महत्त्वाची विधानं या शास्त्रभागामध्ये 15 ते 20 या वचनांमध्ये आपल्याला आढळून येतात. आणि एक एक वचनामध्ये इतका काही अर्थ दडलेला आहे, इतक्या काही गोष्टी पाऊलानं सांगितलेल्या आहेत की त्याचा उलगडा करायला आम्हाला कदाचित खूप तास लागतील. बायबल कॉलेजमध्ये, सेमिनारीमध्ये जे अभ्यास करतात, जे प्रोफेसर्स असतात, जे PhDचा अभ्यास करतात, ते एकेका वचनावर मोठमोठी पुस्तकं लिहितात. इतका गहन मोठा अर्थ या वचनांमध्ये आहे. आणि आपण थोड्या वेळामध्ये कलस्सेकरास पत्राचा अभ्यास करत असताना काही प्रमुख गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ही जी कॉमेंट्री आहे ज्याविषयी मी तुम्हाला कदाचित यापूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे, या कॉमेंट्रीचा उपयोग मी माझ्या अभ्यासासाठी करत आहे आणि त्यामधूनच ज्या गोष्टी मला समजतात त्या मी आपल्यासमोर मांडत आहे. माझं स्वतःचं ज्ञान किंवा मला फार माहीत आहे असं काही मी क्लेम करत नाही, असा काही मी दावा करत नाही, परंतु जे काही मी शिकतो ते मी तुमच्यापर्यंत आणत आहे आणि हे करत असताना मला स्वतःला खूप शिकायला मिळतं. द ब्रांच एक्सपोजिशन ऑफ द बायबल, अ प्रीचर्स कॉमेंट्री ऑफ द न्यू टेस्टामेंट, असं फार भलं मोठं नाव आहे ह्या कॉमेंट्रीचं. आणि मायकल ईटन हे त्याचे प्रमुख संपादक आहेत. तर कलस्सेकरास पत्राचा अभ्यास या कॉमेंट्रीमध्ये करत असताना हे कॉमेंटेटर असं म्हणतात की कलस्सेकरास पत्राच्या पहिल्या अध्यायातील 15 ते 20 या वचनांचा अभ्यास करण्या अगोदर आपल्याला काहीतरी पार्श्वभूमी माहीत असणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी 6 गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत आणि त्या मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. कलस्से या मंडळीमध्ये काही समस्या होत्या आणि प्रमुख समस्या ही होती की खोटं शिक्षण, पाखंडी विचार प्रणाली त्या मंडळीमध्ये घुसू पाहत होती आणि अनेकांचं जीवन त्यामुळं डळमळी झालं होतं. अनेकांच्या विश्वासाला त्यामुळं जणू काही धक्का बसलेला होता. आणि हे जे पाखंडी शिक्षण देणारे लोक आहेत, खोटं शिक्षण देणारे लोक आहेत, त्यांना सत्य काय आहे याचा उलगडा व्हावा, सत्य काय आहे हे समजावं म्हणून पाऊलानं या पत्रामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रत्यक्ष त्या मंडळीमध्ये काय खोटं शिक्षण होतं याचं सविस्तर पाऊल सांगत नाही, परंतु काही गोष्टींवरून आपल्या लक्षात येतं की त्या मंडळीमध्ये अशा काय गोष्टी होत्या की ज्यामुळं पाऊलाला प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या काही गोष्टी प्रगट करणं, पटवून देणं हे आवश्यक वाटलं. 2 अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये पाऊल त्यांना एक इशारा देतो, वॉर्निंग देतो. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला फसवून भुलवून ख्रिस्तापासून दूर घेऊन जातील याचा उल्लेख त्या ठिकाणी पाऊल करतो.
आणि म्हणून ही पार्श्वभूमी आहे, म्हणून पौल ख्रिस्ताविषयीचं शिक्षण या मंडळीला देत आहे. तर या वचनांमधून आम्हाला हे दिसतं की जगिक तत्वज्ञान हे आम्हाला ख्रिस्ताच्या सत्यापासून, खऱ्या शिक्षणापासून दूर नेतं. ज्या काळामध्ये पहिली मंडळी होती, ज्या काळामध्ये पौल आणि पेत्र होते, प्रभूच्या वचनाची घोषणा करत होते, त्यावेळेस सर्वसाधारण लोकांवर ग्रीक संस्कृतीचा प्रभाव होता. आणि ग्रीक संस्कृतीचा अभ्यास आपण जेव्हा करतो तेव्हा त्यामध्ये ग्रीक फिलॉसॉफी, ग्रीक तत्त्वज्ञान हे आम्हाला अत्यंत प्रकर्षानं जाणवतं. आणि अर्थातच सर्वसामान्य लोकांवर या ग्रीक संस्कृतीचा, तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडलेला होता. आणि मंडळीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे त्यांचा प्रभाव पडलेला आहे. आणि म्हणून पौल त्यांना सावध करतो की जगिक तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली तुम्ही येऊ नका, त्याच्यामुळे तुम्ही फसू नका, भुलवले जाऊ नका. आणि म्हणूनच कलस्सेकरास पत्रामध्ये ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व, ख्रिस्ताचं महत्त्व पटवून देण्याचा पौल प्रयत्न करत आहे. तत्त्वज्ञान काय करतं? तत्त्वज्ञान माणसाच्या मूलभूत प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करतं. परंतु तत्त्वज्ञानामध्ये माणसाच्या सर्व प्रश्नांना उत्तरं मिळतात का? आमचा विश्वास आहे नाही. तत्त्वज्ञान कदाचित आम्हाला बुद्धीला चालना देणार असू शकतं, आमच्या बुद्धीला पटणारी काही उत्तरं देऊ शकेल, परंतु जीवनामधील सर्वच प्रश्नांना तत्त्वज्ञानामध्ये उत्तरं मिळत नाही. आणि म्हणूनच पौल हा इशारा देत आहे मंडळीला की तुम्ही जगिक तत्त्वज्ञानाच्या मागे जाऊ नका, त्याला भुलू नका. आणि आज जगामध्ये आम्हाला तीच परिस्थिती आढळते, नाही का? आज सुद्धा जगामध्ये वेगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञान आमच्या आजूबाजूला आम्हाला आढळून येतं. आम्ही ज्या शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जे शिक्षण घेतो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञान शिकवलं जातं. पण डार्विननं उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला आणि जो शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये शिकवला जातो. परंतु तोच एकमेव पृथ्वीच्या निर्मितीचा सिद्धांत आहे असं स्वतः चार्ल्स डार्विन तरी सांगतो का? नाही. परंतु आज जणू काही सर्वमान्य सिद्धांत अशा प्रकारे अनेक जण त्याचा स्वीकार करतात. आणि जगामध्ये अशी अनेक तत्त्वज्ञान आहेत, वेगवेगळे सिद्धांत आहेत मानवाविषयी, जगाविषयी, स्वर्गाविषयी, पृथ्वीविषयी, पाप, पुण्य, अशा अनेक गोष्टींविषयी वेगवेगळ्या प्रकारचे तत्त्वज्ञान आम्हाला जगामध्ये आढळून येतं. आणि मानवाला तत्त्वज्ञानाचं जास्त आकर्षण असतं पुष्कळदा. ते तत्त्वज्ञान आम्हाला समजलं नाही तरीसुद्धा आम्हाला फार समजतं असा आव आणून आम्ही तत्त्वज्ञान शिकवणाऱ्यांच्या मागे आम्ही जात असतो. रजनीश, ज्याला ओशो म्हणतात, रजनीशच्या मागे, ओशोच्या मागे अनेक शिष्य गेले, कारण तो तत्त्वज्ञानाचा शिक्षक होता आणि तो आपल्या बोलण्यातून, आपल्या भाषणातून तत्त्वज्ञान शिकवत होता. आणि त्याच्या प्रभावाखाली असंख्य लोक आले आणि त्यांची फसवणूक झाली. अनेकांना हे समजून आलं की हे खोटं आहे, हे भुलवणारं आहे. अनेकांनी आपल्या जीवाचा नाश करून घेतला. अशा प्रकारे तत्त्वज्ञान हे आम्हाला भुलवतं, फसवतं, याचा अनुभव आज सुद्धा आम्ही जगात घेतो, नाही का? मी एक उदाहरण दिलं, परंतु असे अनेक उदाहरणं आहेत. जगातील तत्त्वज्ञानाकडे आकर्षित होऊन त्याच्या मागे जाणारे लोक आज कदाचित मंडळीमध्ये सुद्धा आहेत. आमच्या मंडळांमध्ये सुद्धा असे काही लोक आहेत की जे पवित्र शास्त्रापेक्षा कोणीतरी काहीतरी तत्त्वज्ञान शिकवलेलं आहे त्यावर जास्त भरोसा ठेवतात. ते त्यांना जास्त प्रभावी वाटतं. मी मिरजमध्ये बरेच वर्ष होतो आणि त्या ठिकाणी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणताही वक्ता आला आणि जर तो फार प्रसिद्ध, प्रभावी वक्ता असेल तर त्याचा संदेश ऐकल्यानंतर एक सर्वसाधारण प्रतिक्रिया मला ऐकायला मिळायची, काय भारी भाषण दिलं. मला माहीत नाही, पण संदेशाला भाषण हा शब्द त्या ठिकाणी वापरला जायचा आणि मला ते खटकायचं. हे भाषण नाही आहे, हा देवाचा संदेश आहे, देवाचं वचन आहे. आज अनेक मंडळांमध्ये काही लोक फक्त तत्त्वज्ञानाच्या मागे जातात, नाही का? आणि असे तत्त्वज्ञान शिकवणारे लोक मंडळीमध्ये शिरतात
मंडळीतील विश्वासणाऱ्यांना भुलवतात, फसवतात, अयोग्य मार्गाने घेऊन जातात, ख्रिस्तापासून दूर नेतात. हा अनुभव पावलाला आला होता, म्हणून तो मंडळीला इशारा करतो. आणि आज कदाचित आमच्या मंडळीला सुद्धा हा इशारा आहे की आमच्या मंडळीमध्ये असं काही तत्त्वज्ञान तर शिरलेलं नाही ना, की जे पवित्र शास्त्राला धरून नाही आहे, पण तो फार प्रभावी आहे, फार आकर्षक आम्हाला वाटतं. विशेषतः आमच्या तरुण अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाच्या मागे जाऊ शकतात आणि म्हणून आम्हाला सावध असण्याची गरज आहे. ही पार्श्वभूमी आहे. पाऊल पुढे असंही सांगतो की मानवी संप्रदाय हा जास्त त्यांना चांगला वाटायचा. मानवी संप्रदायाविषयी त्यांना एक आकर्षण होतं. मानवी संप्रदायावर त्यांची जास्त श्रद्धा होती. देवाच्या वचनापेक्षा, देव आम्हाला काय सांगत आहे हे ऐकण्यापेक्षा, त्याच्या अधीन होण्यापेक्षा मानवी संप्रदाय काय आहेत यावर पुष्कळदा मंडळीतील लोक जास्त लक्ष देत होते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा तोच अनुभव आला नाही का? यहुद्यांना त्याने सांगितलं, तुम्ही मानवी संप्रदायांकडे जास्त लक्ष देता आणि देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करता. देवाची आज्ञा काय आहे, देवाचे नियम काय आहेत हे तुम्ही बाजूला करता आणि मानवी संप्रदाय जास्त महत्त्वाचे आहेत असं आपण पुष्कळदा शिकवता. असं यहुद्यांना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने दोष दिला होता आणि पौलाला आणि पेत्राला सुद्धा हेच पाहायला मिळालं. विशेषतः यहुदी संप्रदायाला धरून असणारे लोक यहुदी पद्धतीनंच गोष्टी व्हायला पाहिजेत, सुनता व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे असा आग्रह करत होते. आणि हे देवाच्या वचनाच्या विरुद्ध होतं. आणि आज मंडळीमध्ये अशीच अवस्था नाही का? अनेक मंडळांमध्ये मंडळीच्या प्रथेला, पद्धतीला, परंपरेला जास्त महत्त्व दिलं जातं. नाही, आमच्या मंडळीमध्ये ही परंपरा आहे, आमच्या मंडळीमध्ये ही प्रथा आहे. ते देवाच्या वचनाला धरून असो किंवा नसो, आमच्या मंडळीमध्ये अशा पद्धतीने गोष्टी होतात आणि त्या अशाच व्हायला पाहिजेत. एक वेळ देवाचं वचन मोडलं तरी हरकत नाही, पण आमच्या मंडळीची प्रथा, परंपरा ती मात्र मोडायला नको. अशा प्रकारचा अट्टाहास आज अनेक मंडळांमध्ये पाहायला मिळतो. अनेक मंडळ्या आपल्या परंपरांमुळं दुसऱ्याशी शत्रुत्व पत्करतात. आमच्या मंडळीमध्ये असं होतं, तुमच्या मंडळीमध्ये हे होत नाही, मग तुम्ही आमच्याबरोबर नाही. अशा प्रकारे ख्रिस्ती मंडळ्या एकमेकांबरोबर संघर्ष करत आहेत. एकमेकांमध्ये दुराभाव निर्माण होत आहे. आम्ही जणू काय एकमेकांचे शत्रू आहोत अशा प्रकारचं वर्तन आम्ही अनेक जण करत आहोत. आणि आज कदाचित अनेक मंडळांसमोर ही फार मोठी समस्या आहे की आम्ही मानवी संप्रदायामध्ये अडकलेलो आहोत. आमच्या मंडळीची प्रथा, आमच्या मंडळीची परंपरा अशी आहे, याप्रमाणेच गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि देवाच्या आत्म्याला पुष्कळदा आम्ही मोकळीक देत नाही. देवाचा आत्मा काहीतरी वेगळं सांगतो, त्याच्या वचनाप्रमाणे जर आम्हाला करायला सांगतो तर ते मान्य करण्याची आमची तयारी नाही आहे. एका चर्चमध्ये मी सेवा करत होतो आणि त्यावेळेस प्रभूनं शिकवलेली प्रार्थना यावर मला संदेश मालिका सुरू करायची होती. जवळजवळ 8 किंवा 9 सेशन्स मी घेणार होतो. प्रत्येक रविवारी मी त्यावर बोलणार होतो. पण त्याची सुरुवात करताना त्याची एक प्रस्तावना, इंट्रोडक्शन म्हणून एक लहानसं प्रहसन जे देवाच्या वचनावर आधारित असं आहे. 2 अत्यंत गिफ्टेड असे कलाकार, ख्रिस्ती पुढारी आहेत की ते चर्चमध्ये हे करणार होते. परंतु ज्या मंडळीमध्ये मी सेवा करत होतो त्या मंडळीचे जे प्रमुख होते, कमिटीचे मुख्य, पाळक नव्हते, एक ले पर्सन, अदीक्षित मनुष्य जो मंडळीमध्ये अत्यंत प्रमुख असा नेता होता, त्यांनी मला सांगितलं, नाही आमच्या मंडळीमध्ये असं चालणार नाही, आमच्या मंडळीमध्ये असं कधी झालं नाही आणि तुम्हाला हे करता येणार नाही. मला खूप वाईट वाटलं की मी देवाच्या वचनाप्रमाणे काही गोष्टी करायचा प्रयत्न करत आहे, परंतु मंडळीतील पुढारी त्याला मान्यता देत नाहीत. आणि नुकतंच मला असं ऐकायला मिळालं की मंडळीच्या प्रॉपर्टीचा, मालमत्तेचा काहीतरी दुरुपयोग केल्यामुळं, फ्रॉड केल्यामुळं आज त्या व्यक्तीवर अटक वॉरंट आहे. आमचे अनेक पुढारी आज जेलमध्ये जातात. त्यांना चर्चची प्रथा फार महत्त्वाची वाटते, पण देवाचं वचन नाही. एक वेळ देवाचं वचन जर मी मोडलं तर त्याची मला पर्वा नाही, पण माझ्या चर्चची जी पद्धत आहे, माझ्या मंडळीची जी परंपरा आहे ती मात्र मी जोपासायला हवी. अशा प्रकारचा एक दुराग्रह, अट्टाहास आज अनेक मंडळांमध्ये आम्हाला पाहायला मिळतो आणि त्यामुळे मंडळीची वाढ होत नाही.
आणि ही समस्या कलस्य येथील मंडळीमध्ये होती. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याची ओळख पाऊल आपल्या पत्रामध्ये करून देत आहे. तिसरी समस्या त्या मंडळीमध्ये होती की ते दूतांवर विश्वास ठेवणारे होते आणि दूतांना प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा सुद्धा जास्त महत्त्व देत होते. 2 अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये पाऊल त्याचा उल्लेख करतो. परंतु त्या मंडळीमध्ये असे काही लोक होते किंवा अशा प्रकारचं शिक्षण देणारे लोक त्या मंडळीमध्ये घुसले होते की जे सांगत होते की नाही, देवदूत फार महत्त्वाचे आहेत, आम्हाला देवदूतांची भक्ती करायला पाहिजे, देवदूतांची पूजा करायला पाहिजे, देवदूतांचं ऐकायला पाहिजे. आणि आज काही मंडळांमध्ये अशा प्रकारचं चित्र आहे नाही का, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या देवदूतांची पूजा केली जाते. देवदूत आम्हाला पूजा करण्यासाठी नाहीत, देवदूत आम्हाला मदत करण्यासाठी आहेत, आमची सेवा करण्यासाठी देवाने नेमलेले आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा देवदूतांपेक्षा उच्च आहे हे पाऊल या पत्रामध्ये आम्हाला पटवून देत आहे. देवाच्या वचनाचा आधार घेऊनच कदाचित ही जी मंडळी आहे, खोटं शिक्षण देणारी मंडळी, ती सत्यापासून विश्वासणाऱ्यांना बहकवत होती, फसवत होती. आणि त्याला उत्तर देण्यासाठी पाऊलानं प्रभू येशू ख्रिस्तावरील हा जो सिद्धांत आहे तो 15 ते 20 या वचनांमध्ये प्रामुख्यानं मांडलेला आहे. अजून एक समस्या या मंडळीमध्ये होते ती म्हणजे खोटी लीनता, खोटी नम्रता. 2 अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये पुन्हा त्याविषयी पाऊल उल्लेख करतो की लीन म्हणून घेण्याच्या इच्छेनं, लीन असण्याचा आव आणणं, देखावा करणं, हे चित्रसुद्धा मंडळीमध्ये होतं. त्याविषयी पाऊल त्यांना धोक्याचा इशारा देत आहे. स्वतःला त्रास करून घेणं म्हणजे लीन होणं असा लोकांचा गैरसमज होता. आपल्या देशामध्ये हे चित्र आपल्याला दिसतं नाही का, जे अत्यंत कट्टर अशा प्रकारे धार्मिक स्वतःला समजतात ते स्वतःच्या शरीराला त्रास करून घेतात. आम्ही ऐकतोय की काही जण हिमालयात जातात, एकाच जागी उभे राहतात, बसतात, एक हात वर करतात, वेगवेगळ्या प्रकारे शरीराला त्रास करून घेतात. आणि त्याद्वारे त्यांना आपण किती नम्र आहोत, आपण किती पवित्र आहोत, आपण किती धार्मिक आहोत हे जगाला दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. कदाचित आम्ही असं टोकाचं काही करत नाही, परंतु आमच्यामध्ये सुद्धा अशी खोटी नम्रता आहे का? जे राजकारणी पुढारी आहेत ते पुष्कळदा खोटी नम्रता दाखवतात नाही का. ज्यावेळेस 5 वर्षातून एकदा ते मत मागण्यासाठी आपल्याकडे येतात तेव्हा ते किती नम्र होतात ना. सर्वसामान्य माणसांप्रमाणे रस्त्यांवर चालतात, सर्वांना हात जोडून विनंती करतात, सर्वांना नम्रपणे बोलतात, हसतात. कदाचित 5 वर्षातून एकदाच ते असे वागतात, त्यानंतर ते कुठे गायब होतात आपल्याला माहीत नाही. आणि मग त्यांचे खरे रंग आपल्याला दिसतात. ज्यावेळेस आपल्याला एखादं काम असतं त्यावेळेस त्यांची अपॉइंटमेंट तरी मिळते का आपल्याला? नाही. ते फार बिझी असतात. जेव्हा त्यांना मत हवं असतं तेव्हा ते आपल्या दारामध्ये येतात, पण एकदा आपण त्यांना मत दिलं, त्यांना निवडून दिलं, मग मात्र त्या मतदारांकडं ते ढुंकूनही पाहत नाही असं आपल्याला पुष्कळदा पाहायला मिळतं. आणि राजकारणी लोकांचा हा ढोंगीपणा आम्हाला माहीत आहे. परंतु आमच्या मंडळीमध्ये सुद्धा असं चित्र आहे का? चर्चमध्ये आपण किती धार्मिक असल्याचा भाव आणतो. चर्चमध्ये गेल्यानंतर आमची भाषा बदलते, आमचे शब्द बदलतात, आमचे हावभाव बदलतात, आमचे कपडे बदलतात. परंतु चर्चमधून पाऊल बाहेर टाकलं की आमची भाषा बदलते. आम्ही सर्वसामान्य होऊन जातो. मग आमच्या तोंडामधून अपशब्द बाहेर येतात, आम्ही एकमेकांची निंदा करतो. ज्या गोष्टी विश्वासणाऱ्याला शोभणार नाहीत अशा गोष्टी पुष्कळदा आम्ही करतो नाही का. आणि खरोखर आपण नम्र आहोत का हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो. चर्चमध्ये आपण नम्रतेचं फार मोठं प्रदर्शन करतो, परंतु तीच नम्रता ज्यावेळेस कमिटी मीटिंग असते, ज्यावेळेस आमचे एकमेकांबरोबर मतभेद होतात, ती नम्रता कुठे जाते बरं? कारण आमची नम्रता ही बेगडी असते, दिखाऊ असते. आणि ही समस्या कलस्य येथील मंडळीमध्ये होती, जी आज आमच्या मंडळीमध्ये आहे. आणि म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे समजून घेण्याची गरज आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला समजला तर अशा प्रकारे आम्ही खोटी नम्रता दाखवणार नाही,
त्याचा देखावा करणार नाही. अंतःकरणापासून आम्ही नम्र हो, जसा प्रभू येशू ख्रिस्त झाला. कलस्य येथील मंडळीमध्ये अजून एक समस्या होती की काहीतरी दैवी असाधारण अशा प्रकारचा जर अनुभव तुम्हाला असेल तरच तुम्ही खरे विश्वासणारे आहात, धार्मिक आहात, अशा प्रकारचं चित्र मंडळीमध्ये काही जण निर्माण करत होते. आणि आज अनेक मंडळ्या ते करतात. जर तुम्ही अमुक पद्धतीने वागला, बोलला, प्रार्थना केली, तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली, तरच तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला आहात, तरच तुम्ही धार्मिक आहात, अशा प्रकारचं खोटं चित्र आज अनेक जण निर्माण करत आहेत. पवित्र शास्त्रात याविषयीचा आधार नाही आहे. वरवरच्या बाह्य गोष्टीतून आम्ही धार्मिक असण्याचा देखावा करू शकत नाही. आमची जी धार्मिकता आहे ती अंतःकरणापासून असायला हवी, मनापासून असायला हवी, ती आतून असायला हवी. बाहेरच्या गोष्टी दाखवण्यासाठी या गोष्टीमध्ये प्रभूला संतोष नाही आहे. आज अनेक जण अशा प्रकारे काहीतरी दिव्य भव्य असं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि हा पुष्कळदा देखावा असतो. पुष्कळदा काही मंडळांवर अशी टीका केली जाते की ही मंडळी मृत आहे, या मंडळीमध्ये खरी उपासना होत नाही, खरी आराधना होत नाही, कारण आमच्या पद्धतीप्रमाणे ते आराधना करत नाहीत, आमच्या पद्धतीप्रमाणे ते टाळ्या वाजवत नाहीत, नाचत नाहीत, असं करत नाहीत, तसं करत नाहीत. म्हणजे आम्ही बाह्यदृष्ट्या जे काही करतो ते जास्त महत्त्वाचं आहे. अंतःकरणामध्ये काय आहे हे परमेश्वर पाहतो, नाही का? आम्ही बाहेरून किती धार्मिकतेचा देखावा केला तरी आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे हे परमेश्वर ओळखतो. आणि आज अनेक मंडळांची, अनेक विश्वासणाऱ्यांची ही समस्या आहे की आम्ही बाह्य गोष्टींवर अवलंबून आहोत. मोठमोठा देखावा करणं, मोठमोठं स्टेज, भरपूर आवाज, भरपूर प्रकाश, म्हणजे फार आशीर्वादित सभा झाल्या अशा प्रकारचं एक चित्र आपल्यासमोर निर्माण केलं जातं. एका लहान खोलीमध्ये 10 लोक एकत्र येऊन पवित्रशास्त्राचा अभ्यास करतात. यामध्ये फार रोमॅन्टिक कोणाला वाटत नाही, यामध्ये फार दिव्य भव्य असं काही दिसत नाही आणि त्या ठिकाणी देवाचं फार मोठं कार्य चाललंय असं कोणाला वाटत नाही. ज्या ठिकाणी भरपूर गर्दी आहे, ज्या ठिकाणी पुष्कळ आवाज आहे, दंगा आहे, कदाचित DJ असेल, हे असेल, ते असेल, त्या ठिकाणी देवाचं फार प्रचंड कार्य होतं. अशा प्रकारचं एक खोटं चित्र आज अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये निर्माण केलं जातं आणि हे अत्यंत धोक्याचं आहे. आणि या धोक्याच्या गोष्टीतून बाहेर आणण्यासाठी येशू ख्रिस्ताचं खरं दर्शन आम्हाला होणं आवश्यक आहे. त्याविषयी 15 ते 20 या वचनांमध्ये पाऊल सांगत आहे. आणि शेवटली गोष्ट आपण कलस्य येथील मंडळीमध्ये पाहतो, जगामध्ये असणाऱ्या अनेक कल्पनांच्या द्वारे ते संभ्रमित झाले होते, गोंधळात पडले होते. हा प्रभू येशू ख्रिस्ताची एक सुवार्थ अत्यंत साधी, सरळ आहे, सोपी आहे समजण्यासाठी. परंतु पुष्कळ जण प्रभूच्या वचनाची मोडतोड करून ते अशा प्रकारे सादर करतात की जणू काही आम्हाला देवाची कृपा मिळणं, तारण मिळणं हे जवळजवळ अशक्य आहे, अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं जातं. मग प्रभूचं प्रेम, प्रभूची प्रीती, प्रभूची कृपा सर्वांसाठी आहे. प्रभू सर्वांवर प्रेम करतो आणि आम्हा सर्वांचं तारण व्हावं अशी देवाची इच्छा आहे. परंतु कधीकधी आम्ही काही गोष्टी इतक्या क्लिष्ट करून टाकतो की त्या आमच्या आवाक्यात नाही, त्या आम्हाला मिळवणं शक्यच नाही, अशा प्रकारचं चित्र आज मंडळीमध्ये निर्माण केलं जातं. कारण जगातील वेगवेगळ्या कल्पना घेऊन आम्ही चर्चमध्ये येतो. जगातील रीतिरिवाज, जगातील गोष्टी, या गोष्टीप्रमाणे आपल्या मंडळीमध्ये गोष्टी व्हाव्यात अशा प्रकारे काही जण प्रयत्न करतात. जोपर्यंत मोठं स्टेज होत नाही, जोपर्यंत मोठा मंडप होत नाही, जोपर्यंत हे होत नाही, ते होत नाही, तोपर्यंत मीटिंग भारी झाली असं म्हणता येणार नाही. अशा प्रकारचा एक गैरसमज आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. कारण जगातील गोष्टी आमच्या जीवनामध्ये, जगातील गोष्टी आमच्या मंडळीमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही या जगात राहावं, परंतु जगाचं होऊ नये अशी देवाची इच्छा, नाही का? पण आमच्यापैकी काही पुढारी जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना आपल्या बरोबर बाउन्सच ठेवावे लागतात. त्यांचा देवावर विश्वास नाही, देव माझं संरक्षण करेल, देव माझी काळजी घेईल. त्यांना काय एवढी भीती वाटते की त्यांना बाउन्सच ठेवावे लागतात. कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी भीतीची भावना असते की मी गुन्हा केलेला आहे आणि मी पकडला जाईन, कोणीतरी माझ्यावर सूड उगवेल
याची त्यांना भीती असते. आणि असे अनेक पुढारी जेलमध्ये जातात. जरी ते आपल्या संरक्षणासाठी पुष्कळ व्यवस्था करतात, तरी एक वेळ असा येतो की त्यांना तुरुंगामध्ये जावं लागतं. त्यांचा पैसा, त्यांचा अधिकार, या सर्व गोष्टी त्यांना तुरुंगामध्ये जाण्यापासून रोखू शकत नाहीत. जगातील गोष्टींच्या मागं आम्ही लागू नये. ही सर्व पार्श्वभूमी सांगितल्यानंतर जी पाऊल या ठिकाणी सांगत नाही, पण तो संपूर्ण पत्राचा जणू काय अर्क आहे, त्यामधून आम्हाला ह्या गोष्टी समजतात. आणि मग पहिल्या अध्यायाच्या 15 वचनाकडे जेव्हा आपण येतो, तेव्हा पाऊल काय म्हणतो? पाऊल असं म्हणतो 15 वचनामध्ये, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. 15 ते 20 ही जी वचनं आहेत ना, ती जणू काही कलस्सैकरास पत्राचा गाभा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की कलस्सैकरास पत्र याला येशू ख्रिस्ताचा सिद्धांतावर आधारित पुस्तक म्हटलं जातं. द एपिसल ऑफ कलोशियन्स इज अ बुक ऑफ क्रिस्टॉलॉजी. येशू ख्रिस्ताचं तत्त्वज्ञान शिकवणारं, येशू ख्रिस्त कोण आहे, त्याचं व्यक्तिमत्व काय आहे, ते उलगडून सांगणारं असं हे पुस्तक आहे. आणि त्याची सुरुवात जणू काही आत्ता झालेली आहे. 14व्या वचनापर्यंत आपण फक्त प्रस्तावना पाहिली. आता 15व्या वचनापासून पुढे प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आम्हाला होतं की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, याचा उलगडा, याचं विवेचन पाऊल आता मंडळीला करून देत आहे. आणि एकेका वचनामध्ये इतक्या गोष्टी आहेत की त्यामध्ये आपण पुष्कळ वेळ घालवू शकतो. मला असं वाटतं, मी तुम्हाला हे आधीच सांगितलं की एकेका वचनावर काही शास्त्राच्या अभ्यासकांनी एक एक पुस्तक लिहिलेलं आहे. 200 पानांचं, 400 पानाचं, 500 पानांचा ग्रंथ लिहिला आहे एका वचनावर. म्हणजे पहा, एका वचनामध्ये किती गोष्टी आहेत. तर आज आपण फक्त एकाच वचनावर भर देणार आहोत आणि काही ठळक गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त हा अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. पहिली गोष्ट की देव अदृश्य आहे. आम्ही सर्व मान्य करतो नाही का, की देवाला कधीही कोणी पाहिलं नाही. केवळ एकुलता एक पुत्र जो त्याच्या उराशी आहे त्यानं देवाला पाहिलेलं आहे, हे आम्हाला माहीत आहे. तो आमचा विश्वास आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला हे सुद्धा समजते की देवाला पाहून कोणी जिवंत राहू शकत नाही. तो इतका पवित्र आहे, तो इतका महान आहे, थोर आहे की त्याच्यासमोर पापी मानव उभा राहू शकत नाही, तो भस्म होईल. तर हा जो अदृश्य देव आहे, जो वेगवेगळ्या प्रकारे मानवाला प्रगट झाला, यहुद्यांच्या इतिहासामध्ये त्याविषयी आपल्याला पाहायला मिळतं, वाचायला मिळतं. शेवटी इब्री लोकास पत्रात सांगितल्याप्रमाणे शेवटल्या काळात आपल्या पुत्राच्या द्वारे तो प्रगट झाला. हा जो अदृश्य देव आहे, त्यानं प्रगट होण्यासाठी स्वतःच देह धारण केला. पिता आणि पुत्र हे एक अत्यंत गूढ असं नातं आहे. ते आम्हाला कदाचित शब्दामध्ये सांगता येणार नाही, परंतु स्वतः देव आमच्यासाठी मानव झाला. देवाला स्वतःला आम्हाला प्रगट करायचं होतं, म्हणून येशूच्या द्वारे देहधारी होऊन तो आमच्यामध्ये राहिला. त्यानं मानवी देह धारण केला आणि तो आमच्यामध्ये राहिला, यासाठी की देव कोण आहे याची ओळख आम्हाला व्हावी. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता, ज्यावेळेस तो वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार करत होता, शिक्षण देत होता, त्यावेळेस यहुद्यांच्या मनामध्ये फार मोठे प्रश्न होते. हा आहे तरी कोण? येशूला त्यांनी ओळखलंच नाही. फक्त पेत्र म्हणाला, तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. आणि त्या विश्वासावर आधारितच येशू ख्रिस्तानं मंडळीची स्थापना केली, उभारणी केली. योहानाच्या 14व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांशी बोलत असताना फिलिपानं त्याला प्रश्न विचारला, तू पिता आम्हाला दाखव. आम्हाला पिता माहीत नाही, आम्हाला माहीत नाही कसं पित्याकडे जायचं, तू पिता आम्हाला दाखव. त्यास योहान 14:9 प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हटला? ज्यानं मला पाहिलं आहे त्यानं पित्याला पाहिलं आहे. जो अदृश्य पिता आहे, अदृश्य देव आहे, प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रगट केलं. हा प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे मानव झाला, परंतु तरीसुद्धा तो पूर्णपणे देव होता.
तो 100% देव होता आणि 100% मानव होता. तो एकमेव होता. ही वॉज युनिक. देर इज नो वन लाईक जीजस. येशूसारखं कोणीच नाही या जगामध्ये. तो एकमेव असा आहे की तो पूर्णपणे देव असताना सुद्धा तो पूर्णपणे मानव झाला, कारण तो देवाचं प्रतिरूप होता. तो देवाचं प्रतिरूप होता ते कोणत्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो? देवाची प्रीती. देवाची प्रीती काय आहे हे प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या जीवनामधून दाखवून दिलं. प्रभू येशू ख्रिस्तावर ही टीका करण्यात आली की तो पाप्यांचा आणि जकातदारांचा मित्र आहे, कारण तो त्यांच्याबरोबर वेळ घालवत होता. देवाचं प्रेम, देवाची प्रीती त्यानं पाप्यांसाठी प्रगट केली. प्रभू येशू ख्रिस्तानं जो दाखला दिला 100 मेंढरांचा, 99 मेंढरं सोडून एका हरवलेल्या मेंढरासाठी तो मेंढपाळ प्रयत्न करतो, जातो आणि त्या मेंढराला वाचवतो. ती देवाची प्रीती आहे. उधाळ्या पुत्राचा जो दाखला आहे त्याच्यामध्ये सुद्धा पित्याचं पुत्रासाठी असलेलं प्रेम ते त्याने दाखवलं आणि ते प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःच्या जीवनामधून जगाला दाखवलं. देव कसा प्रीती आहे, देव कसा प्रेम करतो याची ओळख प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जगाला झाली. आणि अर्थात त्यामध्ये सर्वोच्च उदाहरण जे आहे ते म्हणजे त्याचं वधस्तंभावरील मरण. वधस्तंभावर अत्यंत क्रूर असं मरण सहन करताना ज्यांनी त्याला वधस्तंभावर खिळलं त्यांच्यासाठी त्याने प्रार्थना केली, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. देवाचं सर्वोच्च प्रेम मानवजातीसाठी प्रभू येशू ख्रिस्तानं प्रगट केलं. आणि म्हणून आम्हाला योहान 3:16 माहीत आहे नाही का, देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवानं मानवावरील सर्वोच्च प्रेम प्रगट केलं. परंतु वधस्तंभावर आणखीन एक गोष्ट घडली. देवाचा न्याय सुद्धा प्रगट झाला. देव पापाचा किती तिरस्कार करतो, त्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरचं मरण सहन करावं लागलं. आपल्या पित्याबरोबरचा विरह त्याला सहन करावा लागला. आणि म्हणूनच त्याने आरोळी मारली, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. देवाचा न्याय काय असतो हे वधस्तंभावर आम्हाला दिसतं. देवाचा न्याय प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला दाखवून दिला. तो किती न्यायी देव आहे. पापाचं अस्तित्व तो सहन करू शकत नाही. संपूर्ण जगाचं पातक त्याने आपल्या पुत्रावर लादलं आणि पुत्राला शिक्षा दिली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या निष्कलंक रक्ताच्या द्वारे आम्हाला पापांची क्षमा मिळाली. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं आमच्यावरील प्रेम आहे. देवाचं प्रेम, देवाचा न्याय प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला समजतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त देवाचं प्रतिरूप आहे. जो अदृश्य देव आहे तो काय आहे याची ओळख प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला होते. आमचा हा विश्वास आहे आणि आम्ही हे जाहीर करतो की देव हा कृपाळू आणि कनवाळू आहे. त्याच्या कनवाळूपणाचा अनुभव आम्हाला कसा आला? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. ज्यावेळेस त्याने एका कुष्ठरोग्याला स्पर्श केला आणि त्याला आरोग्य दिलं, त्यावेळेस देव किती कनवाळू आहे, कृपाळू आहे याचं दर्शन आम्ही घेतलं. एका शमरोनी स्त्रीबरोबर तो बोलला. ती स्त्री म्हणजे समाजानं नाकारलेली, धिक्कारलेली एक पापी स्त्री म्हणून ओळखली जात होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्याबरोबर संभाषण केलं, तिचं जीवन बदलून टाकलं आणि आपला प्रतिनिधी म्हणून तिला तिच्या लोकांकडे पाठवलं, तिच्या गावामध्ये पाठवलं आणि त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताची, तारणाऱ्याची ओळख त्या स्त्रीच्या द्वारे झाली. त्यामधून देव किती कनवाळू आणि कृपाळू आहे याची ओळख जगाला प्रभू येशू ख्रिस्ताने करून दिली. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर तो कशा प्रकारे देवाचं प्रतिरूप आहे हे आम्हाला समजतं. पहा, खरं म्हणजे देवानं आम्हा सर्वांना त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं आहे, परंतु आम्ही पाप केल्यामुळं ते प्रतिरूप हरवून बसलो. ती जी प्रतिमा आहे ती भंग पावली. परंतु प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र जो पूर्णपणे मानव झाला, त्यानं देवाची प्रतिमा आमच्यासमोर उभी केली.
देव काय आहे हे त्याने आपल्या जीवनामधून जगाला दाखवून दिलं. आणि आज तोच प्रभू येशू ख्रिस्त या संपूर्ण जगाला देव कोण आहे, काय आहे याची ओळख करून देतो. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवतो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख लोकांना होते, त्यावेळेस त्यांना देव भेटतो. देव कोण आहे याची ओळख त्यांना होते. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या जीवनामध्ये जे कार्य केलं ते तो आज सुद्धा करत आहे, की तो अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे. ते आज सुद्धा आम्हाला अनुभवास येतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला जिवंत देवाची ओळख होते. देव जो आमचा पिता त्याला आम्ही ओळखतो. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य आज सुद्धा आमच्यासाठी चालू आहे. दुसरी गोष्ट पाऊल या ठिकाणी सांगतो की तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. इंग्रजीमध्ये ही इज द फर्स्ट बॉर्न ऑफ ऑल क्रिएशन असं म्हटलेलं आहे. कदाचित ते जास्त स्पष्ट आहे, परंतु यामधून अनेकांचा हा गैरसमज होतो की तो उत्पत्ती आहे आणि उत्पत्तीमधला तो ज्येष्ठ आहे. तसं नाही आहे. आपण जर ह्याचा मूळ उद्देश समजून घेतला, ह्याचा मूळ अर्थ समजून घेतला, तर आम्हाला हे लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्त उत्पत्तीवर सुद्धा अधिकारी आहे. निर्मित गोष्टीच्या वर त्याचा अधिकार चालतो. त्या निर्मित गोष्टींच्या सुद्धा तो वर आहे. यहुदी प्रथेप्रमाणे जो प्रथम पुत्र आहे तो आपल्या वडिलांच्या नंतर संपूर्ण घराचा अधिकारी होतो, प्रमुख होतो. त्याला सर्व अधिकार प्राप्त होतो. त्याच्या अधिकाराखाली सर्व लोक येतात. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला निर्मितीमधलं प्रथम पुत्र यासाठी म्हटलेलं आहे की सर्व निर्मितीवर त्याचा अधिकार आहे. तो निर्मितीच्या वर आहे. आणि पुढे जेव्हा आपण अधिक अभ्यास करू तेव्हा या गोष्टी अधिक प्रगट होतील. कारण पुढच्याच वचनामध्ये आपण पाहतो, 16व्या वचनामध्ये, सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झालं. जर त्याच्याद्वारे निर्माण झालं तर तो त्याचा भाग नाही होऊ शकत, नाही का? तो त्याच्या वर आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व उत्पत्तीमध्ये ज्येष्ठ आहे. त्याचा अधिकार संपूर्ण पृथ्वीवर चालतो. या पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिपत्याखाली आहे. त्याच्या अधिकाराच्या खाली सर्व गोष्टी आहेत. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन पौल आम्हाला या पत्रामध्ये करून देत आहे. पहा, आपण जगामध्ये ही फार मोठी समस्या आपण पाहतो, नाही का, की निर्मितीला अनेक जण देव म्हणत आहेत. निर्मितीची पूजा, प्रार्थना, भक्ती आज अनेक जण करत आहेत. परंतु देवाचं वचन आम्हाला हे शिकवतं की प्रभू येशू ख्रिस्त या निर्मितीच्या वर आहे. त्याचा अधिकार निर्मितीच्याही पलीकडचा आहे. आणि तो आम्ही समजून घेणं आणि मान्य करणं हे आमच्यासाठी आवश्यक आहे. ज्यावेळेस आम्ही जगामध्ये सुवार्ता गाजवतो, सांगतो, त्यावेळेस जे ऐकणारे आहेत त्यापैकी अनेक जण हे निर्मितीलाच देव समजत आहेत. निर्मिती ही त्यांच्या दृष्टीने सर्वोच्च आहे. निर्मितीच्याही वर काही असू शकतं हे कदाचित अनेकांना मान्य नाही आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या जीवनामधून हे दाखवून दिलं की निर्मितीवर सुद्धा त्याचा अधिकार आहे. मग एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की ज्यावेळेस आपल्या शिष्यांबरोबर तो बोटीमध्ये प्रवास करत होता आणि मोठं वादळ झालं, त्यावेळेस त्याने आपल्या शब्दानं ते वादळ शांत केलं. कारण त्याचा अधिकार निर्मितीवर चालतो. निसर्गावर सुद्धा त्याचा अधिकार आहे. पहा, एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळेस आपण अधिकार म्हणतो त्याचा अर्थ तो अधिकार फक्त नकारात्मक दृष्टीने आपण म्हणत नाही, परंतु तो सकारात्मक सुद्धा आहे, नाही का? ज्यावेळेस आपण असं म्हणतो की आईवडिलांचा मुलांवर अधिकार आहे, एका बापाचा आपल्या मुलावर अधिकार आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा तो अधिकार फक्त नियंत्रण करण्यासाठी नाही, परंतु त्या मुलाची काळजी घेण्यासाठी सुद्धा असतो, नाही का? त्या मुलाचं संगोपन करणं, त्याची काळजी घेणं, त्याच्या गरजा पुरवणं यासाठी सुद्धा तो बाप जबाबदार आहे, ती आई जबाबदार आहे. आणि तशा प्रकारे त्या अधिकाराचा उपयोग ते करतात. आणि प्रभू येशू ख्रिस्त जर सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे, त्याचा अधिकार आहे, तर त्याचा अर्थ या पृथ्वीची, या जगाची, आमची सुद्धा तो काळजी घेतो.
तो अधिकार केवळ नियंत्रण करण्यासाठी नाही आहे. होय, तो आमचं नियंत्रण करतो, परंतु त्यामध्ये सुद्धा आपण स्वतःहून त्याला स्वाधीन व्हावं, अधीन व्हावं, त्याच्यासमोर लीन व्हावं, ही त्याची अपेक्षा आहे. तो आमच्यावर जबरदस्ती करत नाही. नाही, तुम्ही मला स्वीकारायलाच पाहिजे, अशा प्रकारे तो आमच्यावर जबरदस्ती करत नाही. तो आम्हाला संधी देतो. जेव्हा आम्ही त्याचा अधिकार मान्य करतो, तेव्हा तो तुमची आणि माझी जबाबदारी आपल्यावर घेतो आणि आपली काळजी घेण्याची जबाबदारी तो स्वीकारतो. आणि त्या दृष्टिकोनातून तो कसा ज्येष्ठ आहे हे आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवतो. पौलाची ही इच्छा होती की कलस्य येथील मंडळीनं याचा अनुभव घ्यावा की प्रभू येशू ख्रिस्त उत्पत्तीमध्ये कसा ज्येष्ठ आहे. होय, आज जगामध्ये अनेक आपल्याला पर्याय आहेत. अनेक गोष्टी आपल्याला फार चांगल्या वाटतात. या जगामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत, पण त्या सर्वांच्या वर अधिकार हा प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे आणि तो आम्ही मान्य करणं हे आमच्या हिताचं आहे. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्त ज्येष्ठ आहे मान्य केलं नाही, तर त्यामध्ये आम्ही स्वतःचंच नुकसान करून घेतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मला तुमच्यावर अधिकार आहे, त्यावेळेस तो जबाबदारीसुद्धा स्वीकारतो. आमची काळजी घेण्याचं, आमचं संरक्षण करण्याचं, आम्हाला पुरवठा करण्याचं, हे सर्व काही तो आपल्यावर घेतो. आणि म्हणून त्याच्यासमोर नतमस्तक होणं, त्याची भक्ती करणं, आराधना करणं, त्याची स्तुती करणं हे किती आवश्यक आहे, नाही का? या आपल्या अभ्यासामधून प्रभू येशू ख्रिस्ताची आम्हाला रोज आणि रोज अधिक ओळख व्हावी. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला अधिक चांगला समजावा. देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचं प्रगटीकरण आम्हाला रोज आणि रोज व्हावं, ही प्रार्थना आपण करूया. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती करण्यासाठी, आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी प्रभू ही सुंदर संधी तू आम्हाला दिलीस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तुझं जे वचन आज आमच्याकडे आलं आहे त्यावर आम्ही अधिक विचार करावा, मनन करावं आणि तू आमच्याशी काय बोलत आहेस ते ऐकण्यासाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे कान द्यावेत. अंतकरणापासून प्रभू आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा, तुझ्या आज्ञेचं पालन करावं, तुझ्या मार्गामध्ये चालावं. यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. प्रभू, आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. विशेष रीतीने आमचा भाऊ मयंक आणि त्याची पत्नी प्राजक्ता, यांची मुलगी सारा, हिच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तिला तू आरोग्य दिलं आहेस असा आमचा विश्वास आहे. आम्ही तुला विनंती करतो प्रभू, तिला पूर्णपणे बरं वाटू दे. तू तिला स्पर्श कर. तुझ्या पुनरुत्थित सामर्थ्याचा अनुभव तिच्या शरीरामध्ये, तिच्या जीवनामध्ये तिला येऊ दे. तिच्या आईवडिलांवर, तिच्या घरातील सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. त्यांच्या इथून पुढील जीवनामध्ये तू त्यांचा आधार हो, त्यांचा वाटाडे हो, त्यांचं सहाय्य कर. त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आज आम्ही विशेष रीतीने प्रार्थना करतो. ज्या ठिकाणी खूप पाऊस पडलेला आहे, अनेक लोक संकटामध्ये आहेत, विशेषतः शेतकरी ज्यांनी आपली पिकं गमावली आहेत, प्रभू तू त्यांची भेट घे, त्यांचं सांत्वन कर, त्यांना धीर दे, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. त्या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्याबरोबर राहा, आम्हाला सांभाळ, आम्हाला सुरक्षित ठेव, आम्हाला निरोगी ठेव. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये तू आम्हाला घेऊन ये. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत,
आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. प्रियजन हो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली आहे. प्रभू तुमच्याशी बोलला आहे हा विश्वास आहे. आम्हाला तुमचे अभिप्राय कळतात आणि त्यामधून आम्हाला प्रभूने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे हे कळतं. असेच अभिप्राय आम्हाला पाठवा आणि इतरांनाही आशीर्वाद मिळण्यासाठी या उपासनेची लिंक आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.